दोन संख्यांचे गुणोत्तर 3/4 जर दोन्ही संख्येमधून 5 वजा केले असता गुणोत्तर 2/3 होते, तर त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या कोणती सर? लक्ष द्या, इथं संख्या लहान आणि मोठी लक्षात घ्या. गणित म्हणते दोन संख्यांचं गुणोत्तर 3/4. आता लहान संख्येचं गुणोत्तर अर्थात लहान असणार, मोठ्या संख्येचं गुणोत्तर मोठं असणार. अशा पद्धतीचे ही गुणोत्तर इथं मांडा. ही गुणोत्तर मांडली सर. प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी नेहमीप्रमाणे चलपद x वापरा. गणित म्हणते दोन्हीही संख्येमधून 5 वजा केले असता, मग इथंही 5 वजा, इथंही 5 वजा करा. गुणोत्तर 2/3 होते. हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर लेकरांनो किती होते? 2/3 अशा पद्धतीचं होते. मग करायचं काय? या 3 या पदाला, या 2 या पदाला त्रैराशिक पद्धतीनं गुणायचं. जसं की या 3 ह्या पदाला म्हणजे कंसामध्ये 3x - 5 बराबर ह्या 2 ह्या पदाला त्रैराशिक पद्धतीनं आपल्याला गुणायचं. जसं की 4x - 5. ओके. 3 आतील पदाला 2 आतील पदाला गुणिला आहेत. गुणाकार करा. 3 तिरी 9x - 3 5 15 बराबर 2 गुणिला 4x 8x - 2 5 10. आता 9x कडे येताना हे 8x काय होणार? वजा, आणि वजा 10 कडे जाताना हे -15 अधिक 15 असे मांडावे लागतात. ही वजाबाकी x आणि इथं -10 अधिक 15. एक संख्या वजा एक संख्या अधिक असते तेव्हा गणितीय गुणधर्म असा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या. म्हणजे इथं राहतील +5. x ची किंमत +5 त्यांच्या गुणोत्तरात टाका. लहान आणि मोठी संख्या लक्षात घ्या. लहान आणि मोठी ह्या दोन संख्यांची गुणोत्तर पूर्वीची काय आहेत? 3x आणि 4x. या गुणोत्तरामध्ये ह्या x ची किंमत टाकायची. म्हणजे काय करायचं? 3 गुणिला 5 हा गुणाकार अर्थात 15, आणि इथं 4 गुणिला 5 अर्थात 20. लहान संख्या कोणती? ही 15, आणि मोठी संख्या कोणती हो सर? तर ही 20. प्रश्नामध्ये आपल्याला दोन संख्यापैकी लहान संख्या कोणती? अर्थात 15 हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.